नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर उन्हाळ्यामध्ये जिभेची चटक पुरवणारा अगदी 5 मिनिटात तयार होणारा कैरीचा चटकदार असा ठेचा बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर कैरीचा ठेचा बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे। त्यानंतर इथे मी एका छोट्या वाटीने अर्धी वाटी कैरीच्या फोडी घेतल्यात। कैरीचं साल काढून घेतलं आणि त्यानंतर कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर असा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर पाणी न टाकता मिक्सर चालू बंद करत हे साहित्य आपल्याला जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सर्व साहित्य ग्राइंड करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता कैरी, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर व्यवस्थित असा जाडसर ग्राइंड झाला आहे। तर ठेच्यासाठी आपल्याला असंच ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर ग्राइंड केलेलं हे साहित्य बाजूला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आणि तव्यावरती 4 ते 5 चमचे तेल टाकून गरम करायचं। तेल गरम झालं की तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये आपण ग्राइंड केलेलं ठेच्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे ठेचा या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आपण सर्व साहित्य कच्चंच ग्राइंड केलं होतं, त्यामुळे आता हा ठेचा आपल्याला या तेलामध्ये 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा। तर इथे मी 4 मिनिटं ठेचा परतून घेतला आहे। बघू शकता परतून घेतल्यानंतर ठेच्याचा रंग चेंज झाला आहे आणि मस्त असा खमंग ठेचा इथे तयार झाला आहे। तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि तयार झालेला ठेचा मस्त असा भाकरीवर घ्यायचा किंवा पोळीसोबत सुद्धा हा ठेचा खाऊ शकता। चवीला खूप छान लागतो आणि हा ठेचा तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून हा ठेचा तुम्ही 3 ते 4 दिवस वापरू शकता। तर उन्हाळ्यामध्ये कैरीचा सीझन आहे तोपर्यंत असा कैरीचा ठेचा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।